कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असलेले आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पौष्टिक असे नाचणीचे आंबील आज आपण बनवतोय। त्यासाठी काय करायचं, एक मोठा चमचा नाचणीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण आपण एक साधारण 8-9 तास किंवा ओव्हरनाईट फर्मेंट करून घेणार आहोत। पहा, नाचणीच्या पिठाची इन्स्टंट आंबील देखील बनवतात, पण हेच पीठ जर असं आपण फर्मेंट करून घेतलं ना किंवा आंबवून घेतलं तर त्याचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत। तर साधारण 2 ते 3 कप पाण्यामध्ये हे पीठ आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। पीठ हे सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गाठी होतील। तर हे जे नाचणीचं आंबील आहे ना, ते उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्यास मदत करते, शिवाय हाडांच्या मजबूतीसाठी देखील उत्तम आहे। पीठ छान शिजलंय। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते। हे पीठ आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। गॅसवरून उतरवल्यानंतरही साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आता पूर्ण थंड झालं आहे आणि छान घट्ट देखील झालं आहे। आंबील किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार यामध्ये ताक घालायचं, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरेपूड यामध्ये घातली। आता हे व्यवस्थित घुसळून घेऊया। तर हे आंबील प्रोबायोटिक असल्यामुळे ना पचनक्रिया देखील सुधारते, भूक नियंत्रित करून वजन देखील कमी करण्यास मदत करते। तर असं हे पौष्टिक नाचणीचं आंबील आपलं तयार झालेलं आहे। तर यामध्ये मी आईस क्यूब घातलेले आहेत, पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी देखील चालतील। दुपारच्या जेवणात जर असं 1 ग्लास आंबील घेतलं ना तर उन्हामुळे आलेला सगळा थकवा निघून जातो। तर सोपी आहे रेसिपी, नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी फॉलो करा।